नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आज मी बनवली आहे खूपच चविष्ट अशी खास रेसिपी, तुरीच्या सोल्याची कुरकुरीत कचोरी। तुरीच्या सोल्यापासून मस्त अशी कुरकुरीत लागणारी मस्त कचोरी। सर्वप्रथम हे तुरीचे शेंगा मी सोले करून घेतले आणि मस्त असे हे सोले आता कुरकुरीत होईपर्यंत गॅसवरती भाजून घ्यायचे। नंतर मी हिरव्या मिरच्या आणि लसूणची पाकळ्या मस्त भाजून घेतल्यानंतर मी मैदा 1 वाटी मैदा घेतला आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं। थोडासा ओवा टाकायचा हातावरती कुचकरून आणि मस्त असं हे मैद्याचं पीठ छानपैकी चुरून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मस्त असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। जेवढं छान पीठ मळलं तेवढी छान कचोरी बनून तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते। मी पिठाला तेलाचा हात लावून घेतला। खूप मस्त असा सॉफ्ट पीठ तयार झाला आहे। तर 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे। तुरीचे शेंगा मी मिक्सरला बारीक करून घेतल्या, तर त्याची चटणी बनवून घेतली। नंतर मस्त या पिठाच्या पुऱ्या लाटायच्या आहेत आणि पुऱ्या लाटल्यानंतर ह्या तुरीच्या सोल्याची चटणी या पुरीमध्ये ठेवायची। साईडने पाण्याचा हात लावायचा आणि मस्त असे कचोरीचा शेप देऊन घ्यायचा आणि मस्त अशा कचोऱ्या सर्व बनवून घ्यायच्या आहेत। तर खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप लवकर बनून तयार होते। तर कोणालाही सहज बनवता येते, इतकी छान ही रेसिपी आहे। तर नक्की अशी ही तुरीच्या शेंगांची कचोरी बनवून बघा, तुम्हाला पण खूप छान आवडेल। तर मी सर्व अशाच कचोऱ्या तयार करून घेतल्या आहेत। तर मंद आचेवरती मस्त अशा ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर मी तेल तापण्यासाठी ठेवलं आहे आणि मंद आचेवर कुरकुरीत मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत। तर मी सर्व अशा कचोऱ्या तळून घेतल्या बघा, मंद आचेवरती। ही कचोरी चहासोबत, नाश्त्यासोबत खूप मस्त लागते। तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।